त्र्यंबकेश्वराच्या त्रिकोणी त्राटिकेत त्रुटी तपासताना त्र्यंबक त्रस्त झाला. त्रयस्थ त्रुटींच्या तपशिलात त्रिकोणी तर्क शोधताना तो थांबला. त्रासदायक त्रोटक तथ्यांमधून त्रयस्थ निष्कर्ष काढत त्र्यंबकने त्राण सावरलं आणि त्रुटींच्या त्रासांवर तर्कसंगत तोडगा काढला. अरे बापरे, हे काय बोलली ना मी. तर याला म्हणतात टंग ट्विस्टर. सुस्पष्ट शब्द, स्थिर श्वास आणि सततचा सराव हाच स्पष्ट बोलण्याचा खरा मंत्र आहे. तुमचा उच्चार खरं स्पष्ट आहे का हे जाणायचं असेल तर हे ऐका आणि रिपीट करा. ओके. घनश्यामच्या घड्याळ घरात घड्याळांची घरघर घुमत होती. घाईघाईत घड्याळ दुरुस्त करताना घनश्याम घड्या घालत होता. चपळ चंद्रकांत चंचल चिमण्यांच्या चिवचिवटाकडे चकित होऊन पाहत होता, तर शीतल शशिकांत शिर्के शांतपणे शेंगदाण्यांच्या शेंगा सोलत होता. पप्पांनी पातेलीत पातळ पाणी पाजताना पातेलं पडून पाण्याचा पसारा पसरला, पण प्रसन्नपणे परिस्थिती सावरली.